महाड येथून गोवंशाची कत्तल करून गोवंशवर्गीय जनावरांचे मांस विक्रीच्या उद्देशाने मुंबई येथे घेऊन जाणाऱ्या 2 गाड्यांना पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने पळसपे फाटा येथे जागरूक नागरिकांच्या मदतीने अडवले असून यावेळी 4 जणांना पनवेल शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतर 3 जण पसार आहेत। याबाबत सविस्तर वृत्त असे की महाड येथून 2 वाहनांमध्ये अवैधरित्या गोमांसाची वाहतूक करणार असल्याची माहिती एका जागरूक नागरिकाला मिळाली। त्याने तात्काळ याबाबत पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या पळसपे चौकी येथे असलेले पोलीस कर्मचारी, पोलीस नाईक जगताप व पोलीस शिपाई मोकल यांना सदर घटना सांगितली। तात्काळ पोलिसांनी पळसपे पोलीस बीट चौकी समोरील ब्रिज खाली सापळा रचून संशयित वाहने पनवेलच्या दिशेने येताना दिसताच त्यांना थांबवले। यावेळी वाहनांमध्ये असलेले 7 जण पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना त्यापैकी सलमान शेख वय वर्ष 30 राहणार कुर्ला, फैज दसुलकर वय वर्ष 29 राहणार कुर्ला, आमिर खान वय वर्ष 42 घाटकोपर, काशिद खान वय वर्ष 22 राहणार विक्रोळी या चौघांना पनवेल शहर पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले व इतर 3 जण पळून गेलेत। यावेळी पोलिसांनी वाहनांची तपासणी केली असता गाडीत लाल रंगाचे मोठ्या जनावरांचे गोवंशवर्गीय काळ्या ताडपत्रीत झाकलेले अंदाजे 500 ते 600 किलो मांस व मांस कापण्याचे हत्यार आढळून आले। या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी भारतीय न्यायदंड BNS 2023 कलम 3.5, 325 आणि महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम 1976 कलम 5B 5C अंतर्गत गुन्हा दाखल केलाय। शिवसत्ता टाइम्स न्यूज ब्युरो पनवेल। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।